नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन अर्थात अपवादात्मक व्यवस्थापन. अपवादात्मक व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचं एक तंत्र आहे, ज्याचा वापर हा व्यवस्थापक केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्येच करत असतात. कोणतीही घटना किंवा उपक्रम याच्यामध्ये जर गुणवत्तेची जी प्रमाणं आहेत त्याचं उल्लंघन केलं जाईल, अशावेळी त्याची गुणवत्ता कशी राखली जाईल याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी अपवादात्मक व्यवस्थापनाचा वापर केला जातो. ज्यावेळी कामगार गुणवत्तेने काम करत नाहीत किंवा त्यांची कार्यक्षमता ही योग्य गुणवत्ता दाखवत नाही, अशावेळी व्यवस्थापक कामगारांना सांगतात की आता हे काम थांबवा. थोडक्यात सांगायचं झालं तर अपवादात्मक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापक आपलं जास्तीत जास्त वेळ हा अतिशय महत्त्वाच्या उपक्रमांसाठी देत असतात. यामध्ये व्यूहरचनात्मक नियोजन आणि नियंत्रण असेल किंवा आणखी काही अत्यंत महत्त्वाची कामं असतील. उदाहरणच द्यायचं झालं तर आज कोरोनासारखी परिस्थिती आहे. अशावेळी शासनानं आपला पूर्ण वेळ हा कोविड पेशंट्सचं ना मेडिकल फॅसिलिटीज कशा अवेलेबल केल्या जातील, कोरोनाचा प्रसार कसा रोखला जाईल, जीवनावश्यक ज्या प्राथमिक गरजा भागवणाऱ्या वस्तू सेवा आहेत त्या ग्राहकांना योग्यपणे कशा पुरवल्या जातील, याच्यावर आपलं लक्ष देणं हे आजचं शासनाचं किंवा प्रशासनाचं अपवादात्मक व्यवस्थापन आहे. त्यांनी ज्या रुटीन कामं आहेत, मग विकासाची कामं असतील किंवा वेगवेगळे इतर प्रकल्प असतील, त्याच्यावर फारसं लक्ष नाही दिलं किंवा ते कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिले किंवा काही काळ ते कमी गतीनं चालवले तरी चालू शकतं. का? कारण ही अपवादात्मक कोविड-19ची परिस्थिती आहे, त्याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एखादी कंपनी असेल, ती एखादं नवीन उत्पादन डेव्हलप करत असेल तर त्यावेळी त्या नवीन उत्पादनावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित झालं पाहिजे. रेग्युलर जे चाललेलं आहे ते कनिष्ठ किंवा मध्यम लेवलच्या व्यवस्थापकांकडे दिलं आणि ते योग्य गतीनं त्यांनी चालवलं तरी चालू शकतं. पण वरिष्ठ व्यवस्थापनाचं लक्ष नवीन काय चाललंय ते योग्य प्रकारे होतंय की नाही याकडं असणं हे जास्त गरजेचं. तर ज्यावेळी आपण अपवादात्मक व्यवस्थापन असं म्हणतो त्यावेळी अपवादात्मक व्यवस्थापनाच्या काही व्याख्या आहेत. लास्टर बिटेल नावाच्या एका व्यवस्थापन तज्ज्ञानं केलेली अपवादात्मक व्यवस्थापनाची एक व्याख्या आहे. ती अशी आहे की व्यवस्थापकानं गरजेच्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करण्याची किंवा अशाच ठिकाणी बोलावं ज्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज नाही त्या ठिकाणी ज्ञात राहणं, अशा प्रकारचं संज्ञापन आणि ओळख करण्याच्या सूचना करणारी प्रणाली म्हणजे अपवादात्मक व्यवस्थापन होय. एखादं काम जर व्यवस्थित चाललंय, चांगले रिझल्ट्स मिळत आहेत, तर अशा ठिकाणी व्यवस्थापकानं विनाकारण लक्ष देऊ नये. तर जिथं काहीतरी त्रुटी आहेत, जिथं काहीतरी अप टू द मार्क कार्य होत नाही, अशा ठिकाणीच त्यानं लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती आहे विल्यम कोव्हेट्री यांची. ते म्हणतात की अपवादात्मक व्यवस्थापन म्हणजे ज्या सत्य घटना आणि संख्या प्रमाणित लिमिटपेक्षा गुणवत्तेपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून त्यांचा संबंध अपवादात्मक परिस्थितीत येतो, त्यांचा वरिष्ठ क्रम देण्याची गरज असते. परंतु ज्या ठिकाणी सर्व नियोजनाप्रमाणे चालू असतं अशा ठिकाणी वरिष्ठ व्यवस्थापकाला लक्ष देण्याची गरज नसते. आता साधी गोष्ट आहे, सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. अशावेळी शासनानं सगळं लक्ष कोरोनाचे रुग्ण कसे बरे होतील, सर्व समाजाला चांगल्या प्रकारच्या बेसिक गरजा भागवण्यासाठी वस्तू सेवा कशा मिळतील याच्यावर केंद्रित करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं ज्या रेग्युलर रुटीन गोष्टी आहेत त्याच्यात जास्त लक्ष घालणं हे आवश्यक नाही. त्यामुळे ज्या अपवादात्मक गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी सुरळीत होणं गरजेचं आहे, ज्या नेहमीच्या नाहीत, अशा ठिकाणी कुठल्याही व्यवस्थापकाचं लक्ष असलं पाहिजे आणि ज्या रुटीन गोष्टी आहेत, रेग्युलर कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये व्यवस्थित चालू आहेत, त्यांच्यावर फारसं लक्ष देण्याची गरज नसते. याच्यानंतर जेव्हा आपण पुढे बघतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की अपवादात्मक व्यवस्थापन हे नियोजनपूर्वक कार्य करणं, गुणवत्तेबाबत तडजोड न करणं, अशा ठिकाणी फक्त वरिष्ठ व्यवस्थापकाचा हस्तक्षेप असणं हे अपेक्षित असतं.
थोडक्यात सांगायचं तर सर्वांनी नियोजनाप्रमाणे गुणवत्तेला धरून काम करावं, यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच अपवादात्मक नियोजन असतं किंवा व्यवस्थापन असतं. आता जर उदाहरणच द्यायची झाली तर जेव्हा डेटर्स आपले असतात, देणेकरी, ऋणको, त्यांचं येणं हे 2 महिन्यापासून आलेलं नाही, तर त्यांना पत्र पाठवलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, सूचना दिली पाहिजे. हे एक अपवादात्मक कार्य झालं. समाजाकडनं प्रदूषणाविषयीच्या तक्रारी येत आहेत. आपला व्यवसाय हा समजा केमिकल इंडस्ट्री आहे, तर अशा वेळी आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकानं त्याची दखल घेतली पाहिजे. एखादी आपली जी मुद्रा आहे, ब्रँड आहे, तो बाजारपेठेत सक्षमपणे चालत नाही किंवा आपल्या विक्रीमध्ये घट होते, अशा वेळी त्याची दखल वरिष्ठ व्यवस्थापकानं घेणं गरजेचं आहे. कामगारांचं जे आपलं बढतीचं धोरण आहे, त्याच्या संबंधी वेगवेगळे कामगार तक्रारी करतायत, अशा वेळी वरिष्ठ व्यवस्थापकानं लक्ष दिलं पाहिजे. आपली जी उत्पादनाची गुणवत्ता आहे ती 0.0001% कमी झाली, तिथं वरिष्ठ व्यवस्थापकानं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ज्या अपवादात्मक गोष्टी आहेत किंवा ज्या क्रुशियल आहेत, ज्यांचा काहीतरी परिणाम आपल्या व्यवसायावर होणार आहे, अशा ठिकाणी वरिष्ठ व्यवस्थापकानं लक्ष देणं हे गरजेचं असतं. यानंतर आपण वळणार आहोत ते MBE अर्थात मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन किंवा ज्याला आपण म्हणतो अपवादात्मक व्यवस्थापन, त्याचे फायदे काय आहेत त्याच्याकडं. अपवादात्मक व्यवस्थापन केल्यामुळं अनेक फायदे मिळतात. त्यातला पहिला फायदा असतो तो म्हणजे दैनंदिन महत्त्वाच्या कामांना स्वायत्तता. अपवादात्मक व्यवस्थापन हे दररोजच्या महत्त्वाच्या कामांना स्वायत्तता देतं. दररोजच्या कामामध्ये मग साठा करून ठेवणं असेल, येण्या देण्याचे व्यवहार करणं असेल, ही सगळी किंवा बिलिंगची कामं असतील, ही संगणकामार्फत होत असतात. स्वायत्तता दिली किंवा संगणकामध्ये ती कामं केली तर संबंधित व्यवस्थापकांकडच्या ज्या त्या कामासंबंधीच्या जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या कमी होऊ शकतात. आणि त्यांच्या त्या जबाबदाऱ्या कमी झाल्या की त्यांचा जो वेळ उरतो, तो वेळ ते व्यवस्थापक मानव संसाधनामार्फत जे निर्णय घ्यावे लागतात किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्यासाठी राखून ठेवू शकतात किंवा वापरू शकतात. दुसरं जे असतं ते म्हणजे व्यवसाय विस्तार. अपवादात्मक व्यवस्थापन हे व्यवसाय विस्ताराला मदत करतं. व्यवस्थापकाला नियमित कामकाज करण्यामध्ये जास्त वेळ घालवावा लागला नाही, तर त्याच्याकडे जो वेळ उरतो, तो वेळ तो व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरू शकतो. कसा वापरू शकतो? तर व्यवस्थापकाचा जो उरलेला वेळ आहे तो अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठी तो वापरू शकतो. ज्यामध्ये मग उत्पादनाचा विकास करणं असेल, नवीन बाजारपेठेत प्रवेश करणं असेल, एखादी बाजारपेठ विकसित करणं असेल किंवा ऑर्गनायझेशनमधला ह्युमन रिसोर्स अर्थात मानव संसाधनाचा विकास करणं असेल, अशा अनेक कामांकरता तो वेळ तो वापरू शकतो. उत्पादनाचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्याच्यात तो लक्ष घालू शकतो. यामुळं होतं काय? तर यामुळं मोठ्या प्रमाणावर फायदा हा संघटनेला मिळतो, संघटनेचा व्यवसाय वाढतो आणि संघटनेनं एखादं समजा नवीन उत्पादन पूर्ण विचार करून, पूर्ण नियोजन करून बाजारात आणलं तर त्याचा फायदा संघटनेला होऊ शकतो. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणं. अपवादात्मक व्यवस्थापन जर आपण केलं तर त्याचा आणखी एक फायदा असतो की वरिष्ठ व्यवस्थापक जे असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालावं लागत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जो वेळ उरतो तो ते महत्त्वाच्या विषयांसाठी किंवा अत्यंत महत्त्वाच्या विषयांसाठी वापरू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर उत्पादनाचे जे उपक्रम आहेत त्याच्यावर ते लक्ष केंद्रित करू शकतात, कारण हे उपक्रमच भविष्यात कंपनीला मोठा फायदा देऊ शकतात. त्याचप्रमाणे वरिष्ठ व्यवस्थापक एखादी व्यूहरचनेचं नियोजन करू शकतात, नियंत्रण करू शकतात. त्यामुळं दररोजचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापक लक्ष ठेवतात आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना अपवादात्मक काम करण्यासाठी वेळ मिळू शकतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे अधिकाराचं वाटप. अपवादात्मक व्यवस्थापनामध्ये अधिकाराचं वाटप हे कनिष्ठ पातळीपर्यंत केलं जाऊ शकतं. वरिष्ठ त्यांचे निर्णय प्रक्रिया हे कनिष्ठ अधिकाऱ्यांना देतात. अधिकार वाटपामुळे होतं काय की वरिष्ठांना त्यांचं लक्ष आव्हानात्मक गोष्टींवरच केंद्रित करता येतं. कारण दररोजच्या उपक्रमांवर जे लक्ष ठेवायचं काम असतं
ते काम कनिष्ठ व्यवस्थापक करू शकतात. अधिकाराच्या वाटपामुळं त्वरित निर्णय घेणं, कार्यवाही करणं या गोष्टी शक्य होतात. कनिष्ठांना जर अधिकार दिले तर वरिष्ठांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्याची त्वरित ते अंमलबजावणी करू शकतात. त्यामुळं अंमलबजावणीचं जे काम आहे त्याच्यावरती वरिष्ठ व्यवस्थापकांचा फारसा वेळ खर्च होत नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे संस्थेची कार्यक्षमता. अपवादात्मक व्यवस्थापन हे संस्थेची कार्यक्षमता वाढवायला मदत करतं. कशी मदत करतं? तर कार्यक्षमता म्हणजे काय? कार्यक्षमता म्हणजे नफा आणि खर्चाचा एक रेशो असतो, प्रमाण असतं. खर्चाच्या प्रमाणात आपल्याला किती नफा मिळतोय यावर त्या ऑर्गनायझेशनची, उद्योग संस्थेची कार्यक्षमता अवलंबून असते. अपवादात्मक व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. कसा मिळू शकतो? तर जे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत ते महत्त्वाच्या क्षेत्रावरच लक्ष ठेवू शकतात. कनिष्ठ व्यवस्थापक जे आहेत ते त्वरित निर्णय घेतात, कृती करतात. त्यामुळे जी रुटीन किंवा नियमित कामं आहेत त्यांना चांगली गती मिळू शकते. एखादा माल, कच्चा माल, उत्पादन जे खराब होतं, वाया जातं, त्याच्या प्रमाणात घट होऊ शकते. कामगारांना लक्ष दिलेलं असतं, ते पूर्ण करतात की नाही याच्यावर कनिष्ठ व्यवस्थापकाचं लक्ष असतं. त्यामुळं कामगार स्वतःहून प्रेरित होतात आणि आपल्याला दिलेलं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीचं लक्ष ते पूर्ण करतात. दररोजची जी कामं आहेत त्या कामांमध्ये संस्था कनिष्ठ व्यवस्थापकांना किंवा सुपरवायझर्सना स्वायत्तता देते. त्यामुळे त्यांना देखील वाटतं की येस, आपल्याला पण काहीतरी अधिकार आहेत. त्यामुळे ते जास्त मोटिवेशननं, जास्त प्रेरणेनं कामं करू शकतात. या सगळ्यामुळे होतं काय, तर संस्थेची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढू शकते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे कामगारांना स्वातंत्र्य. अपवादात्मक व्यवस्थापन तंत्र हे कामगारांना अधिकार देतं, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य देतं. दररोजच्या कामकाजाच्या बाबतीत कामगारांना स्वातंत्र्य दिलेलं असतं. स्वातंत्र्य दिल्यामुळं कामगार दररोजचं काम हे नेहमीपेक्षा अधिक कार्यक्षमतेनं पूर्ण करतात. अनेक वेळा होतं असं की कामगारांना अनेक आयडियाज त्यांच्याकडे असतात, अनेक सूचना त्यांच्या असतात, ते त्या आपल्या कनिष्ठ व्यवस्थापकांना किंवा पर्यवेक्षकांना देतात. त्यामुळं संघटनेची जी एकूणच कार्यक्षमता असते ती वाढते. यानंतरचा जो फायदा असतो अपवादात्मक व्यवस्थापनाचा तो असतो पारंपरिक नियोजन. मित्रांनो, पारंपरिक नियोजन म्हणजे काय? तर ज्यावेळी आपण अपवादात्मक व्यवस्थापन करतो त्यावेळी आपण जे नियोजन करत असतो ते नियोजन कसं करायचं यासाठी जे पारंपरिक नियोजन असतं त्याच्यामध्ये वरिष्ठांना जास्त अधिकार असतात किंवा वरिष्ठ व्यवस्थापकांना जास्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पण अपवादात्मक व्यवस्थापन जर आपण करत असू तर त्यामध्ये आपल्याला जे नियोजन करावं लागतं त्याच्यामध्ये रुटीन जे मॅटर्स आहेत ते कनिष्ठ व्यवस्थापक, मध्यम व्यवस्थापक यांच्याकडे दिले जातात आणि नियोजन जे केलेलं आहे पारंपरिक पातळीवरचं त्या पारंपरिक नियोजनाची जास्त चांगली अंमलबजावणी हे कनिष्ठ आणि मध्यम व्यवस्थापक करतात, कारण त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण लक्ष हे या अपवादात्मक व्यवस्थापनावरच केंद्रित झालेलं असतं. त्यामुळं वरिष्ठ व्यवस्थापक अपवादात्मक गोष्टींनाच वेळ देऊ शकतात आणि ज्या इतर सगळ्या गोष्टी असतात त्या हे कनिष्ठ आणि मध्यम व्यवस्थापक करू शकतात आणि पारंपरिक जी रेग्युलर नेचरमधली कामं आहेत ते ती पार पाडू शकतात. त्यानंतर असतं ते म्हणजे संघटनेचं ध्येय. संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट ही जर साध्य करायची असतील तर ते कार्य अपवादात्मक व्यवस्थापन करत असतं. का करत असतं? कारण MBE किंवा अपवादात्मक व्यवस्थापन हे तंत्र योग्य प्रकारचं नियोजन करतं, केलेल्या नियोजनाची योग्य कार्यवाही करतं आणि केलेल्या कार्यवाहीवर नियंत्रण देखील ठेवत असतं. उपक्रमाचे पद्धतशीर नियोजन जर आपण केलं तर त्याच्यामुळे जी अनेक उद्दिष्ट असतात ती साध्य होतात. कोणती कोणती उद्दिष्ट साध्य होऊ शकतात? तर आपल्याला बाजारपेठेतला सहभाग वाढतो, नफा वाढू शकतो, कंपनीची जी प्रतिमा असते ती चांगली होऊ शकते. असे अनेक फायदे अपवादात्मक व्यवस्थापनामुळे उद्योग संस्थेला मिळू शकतात.
त्याच्यानंतर असतं ते म्हणजे उद्योग संस्थेची प्रतिमा. उद्योग संस्थांना मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता वाढवायची असेल तर त्याला अपवादात्मक व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात मदत करत असतं. त्यामुळं उद्योगांची एकूणच उद्योग जगतातली प्रतिमा जी असते ती सुधारते. भागधारक असतील, कामगार असतील, ग्राहक असतील, पुरवठादार असतील, या सगळ्यांच्याच मनात उद्योगाची एक चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते. उद्योगधंद्याची प्रतिमा वाढली की त्याचा फायदा असा होतो की कंपनीचा नावलौकिक वाढतो, त्यातून कंपनीचा टर्नओव्हर वाढू शकतो, कॅपिटलायझेशन वाढू शकतं आणि एकूणच कंपनीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धेमधून फायदा. अपवादात्मक व्यवस्थापन हे स्पर्धात्मक फायदा मिळवून देतात. अपवादात्मक व्यवस्थापनामुळं कंपनीची स्पर्धा शक्ती वाढते. MBE तंत्रामुळं व्यवस्थापक, कामगार हे नवनवीन कल्पना विकसित करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर त्यामध्ये मग नवीन उत्पादनं असतील, नवीन प्रक्रिया असतील, नवीन योजना असतील, या सगळ्या कार्यान्वित करण्याचं काम वरिष्ठ व्यवस्थापक अपवादात्मक व्यवस्थापनाद्वारेच करू शकतो आणि त्यामुळं कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यानंतरचं असतं ते म्हणजे साधन सामग्रीचा सुयोग्य वापर. अपवादात्मक व्यवस्थापनामुळं कंपनीमधली जी साधन सामग्री आहे त्याचा पुरेपूर वापर केला जातो. का केला जातो? कारण अपवादात्मक व्यवस्थापनाचं तंत्र जर आपण वापरलं तर उत्पादनाची जी गुणवत्ता असते त्या गुणवत्तेत सुधारणा होते. उत्पादनाची गुणवत्ता सुधारली की आपोआप ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल मिळू शकतो. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारच्या विक्रयोत्तर सेवा असतील तर त्या ग्राहकांना मिळू शकतात. हे सगळं झालं, चांगल्या दर्जाचा माल रास्त किमतीत मिळाला, चांगल्या विक्रयोत्तर सेवा मिळाल्या, तर अशा वेळी ग्राहक समाधानी होऊ शकतो आणि ज्यावेळी ग्राहक समाधानी होतो त्यावेळी ग्राहक संख्या देखील वाढते. त्यामुळं आपोआपच कंपनीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होते. त्यामुळं कंपनीला जी त्यांची साधन सामग्री आहे, प्रोडक्शन कॅपॅसिटी, उत्पादन क्षमता आहे, त्याचा पुरेपूर वापर करणं शक्य होतं. आता साधनसामग्री ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये भौतिक साधनं असतात, ज्यामध्ये मशिनरी असते, मटेरियल्स असतात, भांडवलाची साधनं असतात, खेळतं आणि स्थिर भांडवल असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन असतं. कौशल्यपूर्ण आणि अकुशल कामगार, या तिन्ही भौतिक, भांडवल आणि मानवी शक्ती, या सगळ्यांचा 100% किंवा पुरेपूर वापर करणं, पूर्ण क्षमतेनं वापरणं हे शक्य होतं जेव्हा आपण अपवादात्मक व्यवस्थापन राबवत असतो अशा वेळी. त्यानंतरचं असतं ते म्हणजे कामगारांना अभिप्रेरण. अभिप्रेरण अर्थात मोटिवेशन. ज्यावेळी आपण अपवादात्मक व्यवस्थापन राबवतो त्यावेळी कंपनीची कार्यक्षमता वाढते. कंपनीची कार्यक्षमता वाढली की आपोआपच कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होते. मोठ्या प्रमाणात पैसा कंपनीकडे उपलब्ध होतो. यामधून कंपनी कामगारांना आर्थिक आणि आर्थिकेतर अशी अनेक प्रलोभनं दाखवू शकते किंवा फायदे देऊ शकते, ज्यामध्ये पगारवाढ असेल, बोनस देणं असेल, त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार करणं, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणं असेल, अशा अनेक गोष्टी कामगारांना मिळू शकतात. यामध्ये अशी प्रलोभनं मिळाल्यामुळं कामगारांना काय होतं की त्यांना वाटतं की आपण चांगलं काम केलं, कंपनीची प्रतिमा वाढली की आपोआप आपल्याला आर्थिक फायदे मिळतात, त्याचप्रमाणे आपली प्रतिष्ठा देखील उंचावते. त्यामुळं कामगार आपलं काम अधिक प्रेरित होऊन करतात, पूर्ण कार्यक्षमता वापरून आपलं काम करतात. त्या सगळ्याचा फायदा कंपनीला होतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे यशस्वी नियोजनाला मदत. जर आपण अपवादात्मक व्यवस्थापनाचं तंत्र अवलंबलं तर त्याच्यामुळं आपलं जे नियोजन असतं ते अधिक यशस्वी करणं शक्य होतं. का? कारण कनिष्ठ व्यवस्थापक हे नेहमी दररोजची नियमित कामाची, रुटीन कामाची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे जे वरिष्ठ व्यवस्थापक असतात त्यांना आपलं सगळं लक्ष हे त्या कंपनीच्या योग्य नियोजनावर केंद्रित करता येतं. त्यामुळं ज्यावेळी आपण अपवादात्मक व्यवस्थापन वापरतो तेव्हा आपलं नियोजन कसं अधिक यशस्वी करता येईल यावर
आपल्याला जास्त काम करता येतं. वरिष्ठ व्यवस्थापकाला अपवादात्मक गोष्टी काहीतरी नवीन करण्यावर पूर्ण लक्ष देता येतं आणि त्यामुळं कंपनीचं जे एकूणच नियोजन असतं ते यशस्वीपणे होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण अपवादात्मक व्यवस्थापन म्हणजे काय, अपवादात्मक व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या कोणत्या आहेत, त्याचप्रमाणे अपवादात्मक व्यवस्थापन जर आपण राबवलं तर त्या ऑर्गनायझेशनला कोणकोणते फायदे होतात याच्या संबंधीची माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हे अपवादात्मक व्यवस्थापन हे कुठल्याही कंपनीला यशस्वी करण्यासाठी आजच्या जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल किंवा उदारीकरण असेल याच्या जमान्यात अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.